दरवर्षी ना पालखी बघण्याचा ना उत्साह भरपूरच वेगळा असतो. यावर्षी अहोंची अचानक नाईट शिफ्ट आली, त्यामुळे त्यांनी थोडा कंटाळा केला. मग म्हटलं चालेल मीच जाते एकटी. आणि मी तयार होत असताना माऊली माऊली असं गाणं म्हणून स्वतः तयार होते. सावीला घेऊन निघणारच होते आणि मी असं बोलायला लागल्यावर अहो पण तयार नाही, मी पण येतो पालखीचं दर्शन घ्यायला. मग आम्ही दोघं पण निघालो आणि निघताना थोडा घरातून निघताना उशीर झाला होता. मग जी खडकीच्या आसपास जी पालखीचं दरवर्षी दर्शन होतं ते न होता आम्हाला मग बरंचसं असं पुढे जावं लागलं. आणि मी म्हटलं आता पालखी बोलते, पालखीचं दर्शन होणार नाही म्हणून मनाला कसं तरी वाटत होतं. आम्ही प्रत्येकाला विचारतो पालखी कुठे आहे, ते म्हणे जा तुम्हाला भेटेल, थोडी पुढेच असेल. आणि मी जी खडकी स्टेशनच्या चालत आम्ही सुरुवात केली चालायला, ते आम्ही वाकडेवाडीपर्यंत चालतच गेलो. आणि ते कधी एवढं अंतर पास केलं आम्हालाच कळलं नाही. आणि फायनली ना आम्हाला पालखीचं दर्शन झालं. आणि नुसती डोळ्यांना जरी त्या दिवशी पालखी बघायला मिळाली तर भरपूर आनंद वाटतो. आणि जे वारकरी चालतात ना त्यांना बघून सुद्धा वाटतं की आत्ताच आषाढी एकादशी आली की काय. एवढे सर्व वारकरी त्याच्यात सहभागी झालेले असतात. आणि कुठून असे छोटे छोटे म्हणजे कुठून पण पालखीसाठी येतात. म्हणजे तेवढ्याच एवढ्या परिसरात पायी चालायचं प्रत्येकाला ठरलेलं असतं की मला इथपर्यंत पायी चालायचं आहे. तिथून मग घरी पण थोडे का 5 पावलं का होईना, पण प्रत्येकाचा आनंद असतो की मला थोडं तरी चालत जाऊन पालखीबरोबर चालायचं आहे म्हणून. मग आम्ही पण तसंच म्हटलं यावं, तसंच आपलं झालं. आणि निघताना मग तर वर्षी सावीचं ठरलेलं असतं की एक तरी बलून दिसला पाहिजे. मग तिथं ते बलूनचं चाललं होतं आणि आमचं झालं होतं पालखीचं दर्शन. शेवटी आमच्या दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या, पालखीचं दर्शन पण झालं आणि आम्ही तिला शेवटी फायनल बलून पण घेतला. कारण म्हणजे ही जत्राच अशी वाटते त्या दिवशी पूर्ण मुंबई पुणे हायवेला अशी जत्राच असल्यासारखं वाटतं. सर्वकडे खेळणी, पुन्हा मुलांचे हट्ट वगैरे असे चाललेले असतात. आणि त्या दिवशी ना पुण्याचं रूपच पूर्ण बदललेलं असतं. आणि चालत जाताना अजून एक तुम्हाला गंमत शेअर करते. हे तर नंतर आम्ही पटकन केलंच. आम्ही जवळपास 2 किलोमीटर अंतर आम्ही कसं काय मी एवढं हे केलं आम्हालाच दोघांना कळलं. आणि ऊन पण त्या दिवशी थोडं पावसाने उघडीप दिली होती, त्यामुळे थोडं बरं होतं, म्हणजे चालण्यासारखं होतं. आणि चालताना काय झालं, माझी चप्पल तुटली. म्हणजे जाऊ दे, चप्पल तुटली तर मी चप्पल टाकून दिली आणि मीच चालायला लागले. तर एक मावशी आली आणि मला म्हणतात, काय गं ताई तुझं काय आज नवस वगैरे होता का पालखीला? मी बोलले नाही असं काही नव्हतं. म्हणजे तू अनवाणी चालतेस. म्हटलं मावशी चप्पल तुटली म्हणून मी अनवाणी चालते. म्हणजे जाऊ दे, माऊलीने तुझी इच्छा पूर्ण केली. आणि एवढं पाणी आधी दिवशी पाऊस झाल्यामुळे एवढं पाणी रस्त्याला होतं तरीसुद्धा आम्ही एवढ्या ह्याच्यातून आम्ही गेलो. आणि असा होता माझा मिनी ब्लॉग. आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.